तुम्ही बघत आहात जनमत मराठी। सलग दुसऱ्या दिवशी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी रामकुंड पंचवटी परिसराची पाहणी केली। येणारा सिंहस्थ कुंभमेळा आणि रामकाल पथ नमामि गोदा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 28 डिसेंबर रोजी पहाटे पंचवटी भागात पाहणी दौरा केला। या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉक्टर आवेश पल्लोड, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींसह अधिकारी सहभागी होते। असेल सर्वे गोदाचा की कुठे कुठे आपला ग्रे आणि ब्लॅक वॉटर डिस्चार्ज डायरेक्ट नदीमध्ये होतो, ते सगळे पॉइंट्स काढून त्याच्यावर काम करणार आहोत। माझा टार्गेट आहे की गोदावरी फक्त कुंभसाठी नाही पण त्याच्या पुढे पण, जसं गोदावरीमध्ये कायाकिंग फक्त एक इथेच होते आपल्या इथे म्हणजे नाशिकमध्ये, अशा प्रकारचे भरपूर वॉटर स्पोर्ट्स आहे जे आपण नाशिकमध्ये करू शकतो। आता भारतात असं चालू आहे की 2036 मध्ये ऑलिम्पिक्स भारताने केले पाहिजे, मग त्याचा जे सगळे वॉटर स्पोर्ट्स आहे ते आपल्याकडेच होईल। यासाठी गोदावरीला कसं तयार करायचे, माझी तो एक प्रायोरिटी, खूप मोठी प्रायोरिटी आहे आणि दॅट इज नंबर 1 प्रायोरिटी माझ्यासाठी। अनेक ड्रेनेज आहे गोदावरीमध्ये, बिनधास्तपणे मिसळले जातात, काही अधिकारी देखील दुर्लक्ष देखील करतात। नाही, त्याच्या आय थिंक ऑलरेडी आमचे जे मागे काही मीटिंग झाले, कमिशनर साहेबांनी त्याच्यावर खूप भर दिलेला आहे, त्यांनी पण भरपूर मीटिंग्स घेतली आहे आणि आता होईल काम, त्याच्या चालू आहे प्लॅनिंगचा प्रोसेस। वेळ लागतो पण पुढच्या 1 वर्षात ते इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे असं मला वाटतंय। सकाळी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांचा गोदावरी नदी परिसर पाहणी दौरा संपन्न झाला। या पाहणी दरम्यान शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगाने पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीकाठ परिसर, अहिल्याबाई होळकर पुलाखालील पायऱ्या, वस्त्रांतरगृह, रामकुंड परिसर, अहिल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगे महाराज पुलापर्यंतचा नदीकाठ व नदीचा परिसर, पंचवृक्ष परिसर, सीता गुफा परिसर, काळाराम मंदिर व त्यालगतचा शाही मार्ग परिसर, त्याचप्रमाणे श्रीराम उद्यानापासून ते रामकुंडापर्यंतचा रस्ता इत्यादी विविध ठिकाणांची पाहणी केली। पाहणी दरम्यान आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या। तसेच नाशिक शहरातील या परिसराचा जागतिक स्तरावर आयकॉनिक पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा, यासाठी केंद्र शासनामार्फत मंजूर प्रकल्पात करण्यात येणारी कामे, त्याद्वारे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य होणार आहे। शाश्वत पर्यटनाचे पालन करून त्याचा एकूण अनुभव पर्यटकांना देण्यासाठी प्रयत्न करणे कामी रामकाल पथ प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्याकामी विविध सूचना दिल्या। रामकाल पथ प्रकल्पांतर्गत विविध सुविधायुक्त कामे, लेझर शो, पाण्याचे कारंजे, फवारे, बोटिंग, तात्पुरते वस्त्रांतरगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किंग सुविधा, नो व्हेकल झोन, नो प्लास्टिक झोन, त्याचप्रमाणे रामकुंड येथे स्नानासाठी योग्य पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने कामे, तसेच रामायणातील विविध प्रसंग, म्युरल्स, पुतळे, भिंतीचित्रे, कमानी, दीपस्तंभ व आकर्षक विद्युत रोषणाई याद्वारे संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करणे कामी हाती घेण्यात आलेला प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या। जबाबदारी, न्याय